तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मोठा विजय आहे। झुकलो नाही तर आपण राजीनामा घेऊन दाखवू शकतो, हेच यामधून स्पष्ट झालं असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। तर आता लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी देखील मागणी अभिजित दिपके यांनी केली आहे। आवाज उठवला तरच हे लोक नीट राहतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे। आणखी देखील 2 मागण्या अद्यापही बाकी आहेत, त्या देखील लवकरच पूर्ण झाल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिलेली आहे। आपण झुकलो नाही तर राजीनामा घेऊ शकतो, हे यातून आता दिसून आलं असं देखील अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। गेल्या 30 ते 35 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू होतं, तर अखेर तरुणाईच्या या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है, और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं, तो अच्छे के इस्तीफे ले सकते हैं हम। तो डरना नहीं है, डरना नहीं है, डेमोक्रेसी है। अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है? डरना नहीं है। अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे, और इन्हें लाइन में रखना जरूरी है, इन्हें लाइन में रखना जरूरी है, क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं। और इस्तीफा हो गया है, लेकिन हमारी 2 और मांगे। आव्हान करणारा एक व्हिडिओ टाकला आणि आज तो व्हिडिओ पाहिला म्हणून थँक्स एक व्हिडिओ टाकलेला आहे। तर या प्रवृत्तीला काय म्हणायचं आहे? नाही, ह्याला विकृती म्हणायचं आणि 10 लाख व्ह्युअर्स वाढले वगैरे म्हणणं। आता एवढं मोठं आंदोलन चालू आहे, देशाच्या प्रमुख पदावर असणारा व्यक्ती काय म्हणते हे याची उत्सुकता म्हणून बघतातच। म्हणजे याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत किंवा तुमचे ते समर्थक होत नाहीत, उलट त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोलिंग केलं गेलं। आणि मला सांगा की रात्री 12 वाजता पंतप्रधानांना स्वतःच शिल्पी काढून तरुणांच्यावर संवाद साधावा लागतो, याचा अर्थ ते घाबरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। म्हणजे योग्य पद्धतीनं प्रकरण हाताळता आलं नाही, याचाच हा मोठा पुरावा आहे।